राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये पोहोचली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला एक मोठा धक्का बसलाय। नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर आहेत। पद्माकर वळवी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। वळवी हे 13 मार्चला म्हणजे उद्या बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते म्हणून वळवींनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। आणि हे पद्माकर वळवी नेमके कोण आहेत, त्यांच्या कारकिर्दीची थोडीशी ओळख करून घेऊया। नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यांपैकी एक पद्माकर वळवी शहादा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले आहेत। पद्माकर वळवींनी राज्याच्या क्रीडा खात्याची धुरा सांभाळलेली होती। 2009 मध्ये ते शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते। नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे होतं। पद्माकर वळवी यांची पत्नी सुद्धा राजकारणात सक्रिय आहे आणि तेच पद्माकर वळवी आता भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। उद्या त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे असं कळतंय। चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी आज भेट घेतली होती आणि या भेटीनंतर त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे।